तर बघूया आपण अक्रॉस व्होल्टेज R1 अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ B इज इक्वल टू I इंटू R. म्हणजे व्होल्टेज V1 अक्रॉस मधलं आपल्याला फाइंड करायचं आहे. तर येईल आपला इथे I इंटू R1. सिरीज सर्किट मध्ये करंट ऑलवेज सेम फ्लो होत असतो, हे सर्वांना माहिती आहे. ओके. पॅरलल मध्ये करंट व्होल्टेज सेम असतो आणि सिरीज मध्ये करंट सेम असतो. ओके, चला बघूया आपण अक्रॉस व्होल्टेज R1, V1 is equal to I into R1. Same across the voltage R2, V2 is equal to I into R2. Across the voltage R3, V3 is equal to I into R3. चला बघूया आपण V is equal to voltage V is equal to V1 plus V2 plus V3. याच्यामध्ये आपल्याला तिघांची ऍडिशन करायचं आहे अकॉर्डिंग टू द Kirchhoff's voltage law. V is equal to I into R equivalent. I इंटू आर इक्विव्हॅलंट आपण पुट केलेला आहे. याच्यामध्ये V1 ची व्हॅल्यू पुट केली, V2 ची व्हॅल्यू पुट केली, V3 ची व्हॅल्यू पुट केली. याच्यामध्ये आपल्याला कॉमन भेटलेला आहे, I कॉमन भेटला. इथे I आणि I गेट कॅन्सल झाले आणि इथे आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 हे आपल्याला व्हॅल्यूज भेटलेले आहेत. चला पॅरलल सर्किट मध्ये बघूया आपण. तर पॅरलल सर्किट हिअर R1, R2, R3 here connected in parallel, but here current I is divide. इथे करंट काय झालेला आहे, डिवाइड झालेला आहे प्रत्येक रेजिस्टन्स मध्ये R1, R2, R3 मध्ये. ओके. आता अकॉर्डिंग टू द ओम्स लॉ I1 इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू काय येईल इथे सांगा बरं, V बाय R. ओके. आता आपल्याला फाइंड करायचं आहे I1 इज इक्वल्स टू V, व्होल्टेज इज सेम. तिन्ही रेजिस्टन्स मध्ये पॅरलल मध्ये व्होल्टेज हा सारखा फ्लो होतो. ओके. मग इथे काय भेटेल, I1 इज इक्वल्स टू V बाय R1, I2 इज इक्वल्स टू V बाय R2, I3 इज इक्वल्स टू V बाय R3. ओके. इथे बघा I इज इक्वल्स टू करंट I इज इक्वल्स टू I1 प्लस I2 प्लस I3 ह्या सर्व ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करायचं आहे. ओके. सर्व व्हॅल्यू पुट केल्यानंतर इथे V कॉमन काढला, इथे पण V कॉमन काढला आणि फायनल आपल्याला भेटलेलं आहे इथे R इक्विव्हॅलंट 1 बाय R इक्वल्स टू 1 बाय R1 प्लस 1 बाय R2 प्लस 1 बाय R3 हे आपल्याला भेटलेलं आहे. ओके. पुढे बघूयात आपण आता. नेक्स्ट बघूयात न्यूमरिकल्स. याच्यावरती न्यूमरिकल बघूया आपण ऑन पॅरलल सर्किट मध्ये. बघा इथे दिलेले फाइंड द इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स बिटवीन ए बी फॉर द सर्किट शोन इन फिगर. हा आहे तुमचा ए टर्मिनल, हा आहे तुमचा बी टर्मिनल. तुम्हाला माहिती आहे एक सिंपल फॉर्म्युला, आर इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू पॅरलल मध्ये R1 मल्टीप्लाय बाय R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 करायचं आहे. ओके. आता पहिल्यांदा आपण 1 बाय 1 आपण पॅरलल सर्किट घेऊयात. आता पहिल्यांदा हे घेऊयात दोन कॉम्बिनेशन R2 ओहम आणि 4 ओहम. 2 मल्टीप्लाय बाय 4 डिवायडेड बाय 2 प्लस 4 कॅल्क्युलेट करा. नंतर काय करा, 6 पॅरलल 8 म्हणजे 6 मल्टीप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 6 प्लस 8. ओके. नंतर या दोघांना पॅरलल करा, जे काय व्हॅल्यू येतील ते. मग आपल्याला सर्किट भेटेल इथे 0.96. कुठला, इथला भेटेल, याच्यामधलं 0.96 भेटेल इथे. हे व्हॅल्यू ऍज इट इज लिहा इथे. हा ऍज इट इज 3 ओम आणि हा 2 ओम ऍज इट इज. चला आता हे दोन रेजिस्टन्स काय असतील, सिरीज मध्ये, म्हणजे दोघांची ऍडिशन. दोघांची ऍडिशन करून घेऊया आपण. 1.04 आणि 0.96 हे भेटलं आपल्याला 2 ओहम. 2 आणि हा 2 ओहम हा काय आला पॅरलल. 2 मल्टीप्लाय बाय 2 डिवायडेड बाय 2 प्लस 2. जर सेम व्हॅल्यू असेल तर त्याचा हाफ करायचा म्हणजे 1 येईल जाईल. इथे भेटला आपल्याला 1. 3 ऍज इट इज
दोन्ही रेजिस्टन्सेस आहेत सिरीज मध्ये. 3 + 1 इज इक्वल्स टू 4. RAB ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 4 ओहम. दिस इज द न्यूमेरिकल्स ऑन पॅरलल सर्किट. ओके, समजलं सर्वांना. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण. सुपरपोजिशन थेरम. चला, सर्वांना सुपरपोजिशन थेरम माहिती आहे, तरी आपण एकदा रिपीट स्टेटमेंट बघूयात आपण इथे. व्हॉट इज द सुपरपोजिशन थेरम? इन लिनियर बायलॅटरल नेटवर्क containing 2 or more than 2 एनर्जी सोर्सेस. म्हणजे हा एनर्जी सोर्स आहे V1 V2, 2 or more than 2. 2 असतील, 3 असतील, 4 असतील, जेवढे काही आपले व्होल्टेज सोर्स असतील, एनर्जी सोर्सेस असतील, तेवढ्यांना काय करायचं आहे? द करंट फ्लोईंग थ्रू एनी एलिमेंट can be determined by adding together algebraically the current produced by source acting alone when all energy sources are replaced by their internal resistance. म्हणजे काय करायचं आपल्याला? कन्सिडर ओनली V1. पहिल्यांदा आपल्याला V1 कन्सिडर करायचं आहे आणि V2 ला आपल्याला काय करायचं आहे? शॉर्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये फाइंड करायचं. बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदर क्लासमध्ये, सपोज हा तुमचा करंट फ्लो होतोय I. ओके, I हा करंट फ्लो होतोय V1 पासून इथे आला. इथे आल्यानंतर आपल्याला काय भेटलं? करंट डिवाइड झालेला आहे. बघा पॅरलल कसा ओळखायचा. या ठिकाणी करंट डिवाइड झालेला आहे. सपोज तुमच्याकडे एक 2 व्हीलर गाडी आहे. इथून तुम्ही स्टार्ट केली, इथपर्यंत आली. इथं आल्यानंतर तुम्हाला रस्ते किती भेटले? 2 रस्ते भेटले. म्हणजे काय झालं? हे पॅरलल झालेला आहे. हे ट्रिक लक्षात ठेवा. जर एकच रस्ता भेटला तर तो रेजिस्टन्स सिरीज मध्ये असेल. या ठिकाणी आपल्याला डिवाइड झालेला आहे, 2 करंट डिवाइड झाले आहेत, म्हणून तुमचा R2 पॅरलल R3 काय असेल? इथे R2 पॅरलल R3 असेल. ओके, हे झालं फर्स्ट स्टेप मध्ये. ह्याच्या बघा, याच्यामध्ये काय केलं? R2 पॅरलल R3 हे फर्स्ट स्टेप मध्ये केलं, इथे झालेलं आहे. ओके, या सर्किट R2 पॅरलल R3 आणि हा R1, म्हणजे हे पॅरलल झाला, म्हणजे हा झाला तुमचा सिरीज मध्ये. मग इथं काय होईल? R1 प्लस R2 पॅरलल R3. अकॉर्डिंग नंतर काय करायचं आपल्याला? व्होल्टेज फाइंड करायचं आहे. V इज इक्वल्स टू IR. ओके, V इज इक्वल्स टू I इंटू R. आपल्याला फाइंड करायचं आहे करंट. I फाइंड करायचं असल्यास I इज इक्वल्स टू V बाय R. व्होल्टेज आपल्याला आहे, रेजिस्टन्स पण इथे आपल्याला भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला भेटेल इथे टोटल करंट IT. हा काय भेटला तुम्हाला? टोटल करंट भेटेल इथे. बघा, इथे आपल्याला फाइंड करायचा, इथे भेटला आपल्याला टोटल करंट I. पण आपल्याला माहिती नाही करंट R3 मध्ये किती जातोय आणि R2 मध्ये किती जातोय. त्याच्यासाठी आपल्याला एक रूल आहे, तो म्हणजे करंट डिव्हिजन रूल. ओके, हा आहे आपल्याला करंट डिव्हिजन रूल. हा कसा फाइंड करायचा? सपोज करंट I R3 ओहम मधला करंट फाइंड करायचा आहे. R3 ओहम मधला करंट फाइंड करायचा आहे, तेव्हा आपल्याला टोटल करंट IT मल्टिप्लाय बाय कुठला फाइंड करायचा आपल्याला? R3 मधला. याचा अपोजिट रेजिस्टन्स कोण आहे? R2 डिवायडेड बाय दोघांची ऍडिशन R2 प्लस R3. हा आहे तुमचा करंट डिव्हिजन रूल. ओके, हे झालं तुमची स्टेप 1. हे झालेलं आहे आपलं स्टेप 1. ओके, याच्यातला भेटला आपल्याला IR3 करंट भेटलेला आहे. ओके, सेम स्टेप 2 मध्ये करायचं. सेम काय करायचं आहे? स्टेप 2 मध्ये
हे तुमची आहे स्टेप 2. आता काय केलं, पहिलं काय केलं आपण, याच्यातला व्होल्टेज कन्सिडर केलता, याला रिमूव्ह केलता. आता काय करायचं, याला कन्सिडर करायचं आणि याला शॉर्ट सर्किट करायचं. बघा सेम हा R1 आणि R3 पॅरलल असतील. कसं काय, हे बघा, करंट टोटल आय, काही करंट इथे आहे जंक्शन पॉइंट. ओके, इथे करंट डिवाइड होतोय, म्हणजे इथे आपल्याला हे दोन काय असतील, पॅरलल सर्किट असतील. म्हणजे इथे तुमचा पॅरलल मध्ये R1 मल्टिप्लाय बाय R3 डिवाइडेड बाय R1 प्लस R3. ओके, आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे दोन सिरीज मध्ये येतील, इथे R2 म्हणजे भेटेल तुम्हाला अगेन V2. V इज इक्वल्स टू I इंटू R, I इज इक्वल्स टू V बाय R. सेम करंट, टोटल करंट आपल्याला इथे भेटला. ओके, सेम अगेन आपल्याला काय करायचंय, करंट डिव्हिजन रूल लावायचा आहे इथे. इथे काय करायचं, परत अजून आपल्याला करंट डिव्हिजन रूल अप्लाय करायचं. बघा सर्वांनी लक्षात घ्या, करंट डिव्हिजन रूल CDR आपला फाइंड करायचा. सपोज R3 मधला ओहम IR3 ओहम इज इक्वल्स टू टोटल करंट फाइंड केला आपण IT, आपण याच्यातला फाइंड करायचा आहे. म्हणजे याचा अपोजिट येईल हा, हा नाही, कारण हा जंक्शन पॉइंट आहे, इकडनं आपण कन्सिडर करतोय, या साईडने कन्सिडर करतोय. बरेच मुलं R2 ला अपोजिट समजतात, तो अपोजिट नाही, कारण इथून आपल्याला इथून बघायचं आहे, याचा अपोजिट इकडं. हा टोटल करंट आपल्या याच्यातला भेटलेला आहे, आपल्याला या दोघांचा करंट पाहिजे, याच्यातला याच्यात. ओके, IT मल्टिप्लाय बाय याचा अपोजिट आहे R1 डिवायडेड बाय दोघांची ऍडिशन, R1 प्लस R3. ओके, हे भेटला तुम्हाला टोटल करंट. म्हणजे या बॅटरीतलाही करंट भेटला, या बॅटरीतलाही आपल्याला करंट भेटलेला आहे. म्हणजेच याच्यामध्ये बघा, इकडे त्या सर्किट मध्ये बघूया आपण. बघा आता आपल्याला फाइंड करायचा आहे IR3 ओहम मधला रेजिस्टन्स, या सर्किट वरती बघूया. ओके, याच्या बॅटरीतला करंट असा फ्लो होतोय, या बॅटरीतला करंट पण सेम डायरेक्शनने फ्लो होतोय. म्हणजेच तुमचा याच्यातलाही करंट भेटला होता फाइंड झालेला, याच्यातलाही करंट भेटलेला आहे आपल्याला, म्हणजे दोन्हीची डायरेक्शन सेम आहे असल्यामुळे आपण या दोघांची ऍडिशन करावं लागेल. ओके, म्हणजे तुम्हाला IR3 इज इक्वल्स टू I3 डॅश प्लस I3 डबल डॅश, म्हणजे IR3 डॅश प्लस IR3 डबल डॅश, हे तुमचं फायनल आन्सर. ओके, थँक्यू. नेक्स्ट याच्यावरती न्यूमेरिकल नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया.